प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपली स्टेट बोर्ड साठीची टार्गेट सिरीज सुरू आहे, तसंच शॉर्ट क्वेश्चन सिरीज पण सुरू आहे। टार्गेट सिरीज मध्ये आपण 3 मार्काचे प्रश्न बघतो आणि शॉर्ट क्वेश्चन सिरीज मध्ये आपण 2 मार्काचे प्रश्न बघतो आणि तुमच्यासाठी शॉर्ट आयएमपी प्रश्नाचे शॉर्ट व्हिडिओ पण बनवले आहे स्टेट बोर्ड साठीचे। हे सगळं कशासाठी, तर तुमचा कमी वेळात अभ्यास व्हावा त्यासाठी। आजचा 8वा भाग मी अपलोड करते आहे आणि आपण याच्यामध्ये आता ड्युएट प्रश्न पाहायला सुरुवात केली, म्हणजे हे नाही तर ते। फॉर एक्झाम्पल आपण 7व्या भागात पाहिलं की पीएन जंक्शन डायोड हाफ वेव्ह रेक्टिफायर किंवा फुल वेव्ह रेक्टिफायर। तसंच आज आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह या चॅप्टर मध्ये व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ए पाईप क्लोज्ड ॲट वन एंड आणि पाईप ओपन ॲट बोथ एंड या पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्हाला असे खूप सारे तुमच्या पुस्तकात ड्युएट प्रश्न आहेत, ते चांगले करा। हा नाही तर तो, फॉर एक्झाम्पल थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस। त्याच्यानंतर हायजीन कन्स्ट्रक्शन फॉर ए स्पेरिकल वेव्ह फ्रंट, फॉर ए प्लेन वेव्ह फ्रंट, पिरियड ऑफ ए मॅग्नेट, व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आणि पिरियड ऑफ ए सिंपल पेंडुलम। असे खूप सारे ड्युएट जवळपास 28 प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये असे आहेत तुमच्या सिलेबसमध्ये। तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात। तर आजचा पहिला प्रश्न म्हणजे आपण व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम वरचे 2 प्रश्न पाहणार आहे, तर ते आपण बघूयात। प्रश्न असा आहे, तर आता बघा ह्या प्रश्नासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी जर माहित असतील तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येतं। आता समजा ही तुमची ऍक्च्युअली जी लेंथ आहे, पाईपची जी लेंथ आहे, हा पाईप आहे, त्याला एका बाजूला किंवा एका टोकाला तो ओपन ठेवायचा, एका टोकाला क्लोज ठेवायचा आणि ही जी लेंथ आहे हिला स्मॉल एल असं म्हणायचं। सगळ्या ठिकाणी ती स्मॉल एलच आहे। मग आता ही वेव्ह अशी इथे आली, ही साऊंड वेव्ह इथे आली, आल्यानंतर तिला पुढे जायला जागा आहे का, नाही। इथे नोड तयार झाला आणि मग ही परत इथून रिफ्लेक्ट झाली, पण हा अँटी नोड असा काहीतरी अंतर वर तयार होतो इथे आणि इथे नोड तयार होतो। मग आता नोड आणि अँटी नोड याच्या मधलं जे अंतर असतं तर ते झालं आता तुमचं कॅपिटल एल। आणि एक प्रॉपर्टी तुम्हाला माहिती पाहिजे की डिस्टन्स बिटवीन नोड अँड इट्स ऍडजसंट अँटी नोड दॅट इज लॅम्बडा बाय 4। हे अंतर किती आहे, लॅम्बडा बाय 4 आहे। मग हे एल आहे, तर हे काय आहे, तर हा जो अँटी नोड काहीतरी अंतर वर तयार होतो तर त्याला आपण एंड करेक्शन असं म्हणतो। एंड करेक्शनची डेफिनेशन तुम्हाला येऊ शकते काय, डिस्टन्स बिटवीन ओपन एंड ऑफ ए पाईप अँड ए पॉइंट ऍट विच अँटी नोड इज फॉर्म, दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ऍज एंड करेक्शन। आणि म्हणून हे एल हे लॅम्बडा बाय 4 तर आहेच, पण हे एल प्लस ई पण आहे। समजलं का? तर या पद्धतीने। आणि मग आता तुम्हाला एक रिलेशन, आपल्याला इथली फ्रिक्वेन्सी काढायची आहे, हा इथला ट्युनिंग फोर्क आहे आणि ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जर आपल्याला काढायची असेल तर अजून एक रिलेशन तुम्हाला माहित पाहिजे, व्ही बरोबर एन लॅम्बडा। मग आता एन बरोबर काय झालं तुमचं, तर एन बरोबर व्ही बाय लॅम्बडा। मग आता हे लॅम्बडा काय आहे, तर लॅम्बडा बरोबर ह्या इक्वेशन वरून लॅम्बडा बरोबर तुमचं झालं 4L आणि म्हणून हे तुमचं व्ही डिव्हायडेड बाय लॅम्बडा टाकलं 4L आणि ह्या एल ची किंमत काय टाकली आपण, तर व्ही डिव्हायडेड बाय 4, एल ची किंमत टाकली एल प्लस ई आणि ही चालली आपली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी। समजलं का? किती सोपं डेरिवेशन आहे। पहिल्या केसची आपल्याला काय मिळाली, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळाली। आता पुढचं याला फर्स्ट हार्मोनिक म्हणायचं किंवा याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ ए व्हायब्रेशन्स ऑफ ए एअर कॉलम इन ए पाईप क्लोज्ड ऍट वन एंड किंवा यालाच ओपन ऍट वन एंड असं पण म्हटलं जाऊ शकतं। समजलं का? आता इथे काय करायचं, तर आता आपल्याला घ्यायचंय सेकंड हार्मोनिक, त्यालाच म्हणायचं फर्स्ट ओव्हरटोन। तर याचे साधारणतः 1.5 भाग करायचा। 1.5 म्हणजे हे 1 आणि हे 1। मग आता इथं अशी ही वेव्ह आली या पद्धतीने आणि इथून ही अशी रिफ्लेक्ट झाली। असा चांगला आकार काढायचा व्यवस्थित, बघा ही इथून अशी रिफ्लेक्ट झाली। हा तुमचा अँटी नोड, त्याच्यानंतर हा तुमचा ट्युनिंग फोर्क आणि हे अंतर परत हे ई
आणि हे तुमचं स्मॉल यल. या फिगरला आपण फिगर ए म्हणू, हिला फिगर आपण बी म्हणू. आता हे टोटल डिस्टन्स हे कॅपिटल यल. तर हे कॅपिटल यल काय आहे, तर हे कॅपिटल यल बघा, इथे नोड, इथे अँटी नोड, इथे नोड आणि इथे अँटी नोड, म्हणजे हे 3 टाइम्स झालं का, 1 2 आणि 3. मग एक नोड आणि अँटी नोड मधलं λ/3 आहे, तर 3 टाइम्स झालं तर 3 λ1/4 हे डिस्टन्स झालं. समजलं. मग आता याचं डेरिवेशन घेताना आता L बरोबर 3 λ1/4 and therefore λ1 that is equal to 4L/3. लॅम्बडाची किंमत काढून घ्यायची. मग आता V बरोबर N1 λ1. मग आता फ्रिक्वेन्सी काढायची. कशाची, तर आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची सेकंड हार्मोनिक किंवा फर्स्ट ओव्हरटोनची. मग V बरोबर आता N1 साठी अरेंज करायचं. मग N1 बरोबर काय झालं तुमचं, तर V/λ1. समजलं. मग आता λ1 ची किंमत टाकायची, तर ती येणार तुमची V इंटू 3V इंटू, डायरेक्ट टाकून देऊ आपण, उलट करून टाकायची, तर 3V डिव्हायडेड बाय 4L. आणि मग यालाच आपल्याला म्हणता येईल 3. ह्या V/4L ची किंमत काय आहे आपल्याकडे, N आहे, तर 3N. आणि यालाच लिहिताना तुम्ही असंही लिहू शकता 3V डिव्हायडेड बाय 4. या कॅपिटल L ची किंमत काय टाकायची, L/E. आलं का बघा, किती 2 मिनिटात डेरिवेशन तुम्हाला मिळालेलं आहे. समजलं. आता पुढची केस. आता जशी याचे 1.5 भाग म्हणजे 3 भाग केले होते, 1 2 3, तसे आता 5 करायचे. मग आता बघा, हा 1, हा 2 3 4 आणि 5. मग आता इथे काय करायचं, तर हा एक, या पद्धतीने. आता आपल्याला तिसरी केस काढायची. काय काढायची, तर फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक आणि आता थर्ड हार्मोनिक म्हणजे सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी काढायची. मग आता परत ह्या पद्धतीने हा ट्युनिंग फोर्क, हा अँटी नोड, हे टोटल अंतर कॅपिटल L, त्याच्यानंतर हे अंतर स्मॉल l, त्याच्यात हे E मिळवायचं, हे स्मॉल l हे अंतर. आणि आता बघा किती झालं, नोड अँटी नोड, नोड अँटी नोड, नोड अँटी नोड, 1 2 3 4 5 टाइम्स झालं. मग आता ते काय झालं, 5 λ2/4. समजलं का. मग आता याच्यावरून मग L बरोबर जर 5 λ2/4 असेल, तर तुम्हाला λ2 काय मिळालं, तर λ2 4L/5 मिळालं. परत V बरोबर आता N2 λ2, V बरोबर N2 λ2, म्हणून N2 बरोबर V/λ2. λ2 ची किंमत आपण टाकून दिली उलट करून. मग देअरफॉर आता ही झाली 4V बाय इथे 5V/4L, 5V/4L, दॅट इज नथिंग बट 5V/4L ची किंमत N टाकली म्हणजे आपल्याला ही मिळाली फ्रिक्वेन्सी. कशाची, तर ही फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक. ही थर्ड हार्मोनिक म्हणजे सेकंड ओव्हरटोन, ही सेकंड हार्मोनिक म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन. तर या पद्धतीने मग बघा बरं, पुढची घ्यायची झाली तर N3 घ्यायची झाली तर काय येणार आहे, 7N येणार आहे. समजलं का. म्हणजे इन केस ऑफ ए पाईप closed at one end, vibrations of air column, only odd harmonics are present. समजलं का प्रश्नाचं उत्तर. किती सिंपल आहे आणि तुम्हाला 3च गोष्टी माहित असल्या पाहिजे. काय काय, तर हा अँटीनोड बरोबर इथं न फॉर्म होता ह्या अंतरावर तयार होतो आणि ही पाईपची लांबी आणि एंड करेक्शन मिळून कॅपिटल L तयार होतं. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड अँड इट्स ऍडजसंट अँटीनोड दॅट इज λ/4. मग आकृतीवरून इथे 1, इथे 3 आणि इथे 5 असं घ्यायचं आणि V बरोबर N लॅम्बडा आणि त्या केससाठी अरेंज करून इक्वेशन मिळवायचं. किती सोपा प्रश्न आहे. समजलं का. आता पुढचा प्रश्न बघा. प्रूव्ह दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन दी व्हायब्रेशन्स ऑफ द एअर कॉलम इन ए पाईप ओपन ऍट बोथ एंड्स. आता ह्याच आकृतीमध्ये काय करायचं तर थोडासा बदल करायचा.
पाईप दोन्ही बाजूला काय करायचा, ओपन ठेवायचा. बघा मी त्यातच तुम्हाला शिकवणार आहे की कसं करायचं ते. आणि आता तुम्हाला माहितीये की इथं दोन्ही बाजूला अँटीनोड तयार होतो. याचा बरोबर सेंटर घ्यायचा आणि ह्या पद्धतीने इथे तुमची ही अशी वेव्ह येणार आणि ही इथून अशी रिफ्लेक्ट होणार. कळलं पहिली केस. मग आता पहिल्या केसमध्ये काय झालं तर दोन सक्सेसिव्ह अँटीनोड मधलं अंतर हे λ/2 असतं. आलं का लक्षात. मग आता त्याच्यावरून इथं काय बदल झाला तर इथं झालं λ/2. इथं λ/2 बोथ एंड म्हणलं ना बाळांनो की 2 लक्षात ठेवायचं. मग आता इथे झाले तुमचे 2l आणि इथे पण झाले 2l आणि इथे पण झालं 2l. मिळाली का फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बघा बरं किती सोपं आहे. एक प्रश्न केला की दुसरं. फक्त तुम्हाला प्रॉपर्टीज माहिती पाहिजे. डिस्टन्स बिटवीन नोड अँड इट्स ऍडजसंट अँटीनोड इज λ/4 अँड डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड और 2 सक्सेसिव्ह अँटीनोड दॅट इज λ/2. बोथ एंड म्हणजे 2 ने भागायचं एवढं लक्षात ठेवा. मग आता ही आकृती. आता इथं परत काय करायचं तर हे आपल्याला ही झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक. आता आपल्याला सेकंड हार्मोनिक. तर सेकंड हार्मोनिक करताना इथे 4 भाग करायचे. 1, 2, 3 आणि 4. आणि पैकी हा अर्धा इकडे घ्यायचा असा आणि हा अर्धा इकडे घ्यायचा असा. आलं का लक्षात. तर या पद्धतीने आणि मग पाहिजे ते याला डॉट डॉट करूयात आपण. हे असे झाली फिगर. आता काय झालं हा अँटीनोड. आता दोन्ही बाजूला इथे बघा इथे पण ई येतं आणि इथे पण ई येतं. जेव्हा पाईप ओपन ऍट बोथ एंड असतो तर दोन्ही बाजूला एंड करेक्शन येतं. एवढं लक्षात ठेवायचं. तर ह्या पद्धतीने आता हे काय झालं हे 1 आणि हे 2 इथे पण अँटीनोड आहे म्हणजे 2 टाइम्स झालं. मग 2 टाइम्स λ1/2 म्हणजेच काय झालं तर l बरोबर λ1 झालं. एकदा लेंथ मिळाली की पुढचं सोपं आहे. आता l बरोबर काय तर λ1 मिळालं. l बरोबर λ1 म्हणजेच परत इथं λ1 बरोबर काय आलं l आलं. परत v बरोबर n1 λ1 म्हणून n1 दॅट इज इक्वल टू v/λ1 आणि v/λ1. आता इथं तुम्ही काय किंमत टाकणार तर v/l टाकणार. पण याच्यामध्ये रिलेशन जर लावायचे आपल्याला याच्यात आणि याच्यात तर याला 2 ने गुणायचं 2 ने भागायचं. मग 2v डिव्हायडेड बाय 2l आणि आता ह्या v/l ची किंमत काय टाकायची तर ती n टाकायची आणि म्हणून आपल्याला इथे आलं 2n. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड हार्मोनिक और फर्स्ट ओव्हरटोन दॅट इज इक्वल टू 2n जे बी केस आहे. समजलं कसं मिळवलं ते. आहे का सोपं. आणि आता इथे जसे अजून एक लूप वाढवायचे आपल्याला. लेंथ तेवढीच ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूला अँटीनोड काढायला विसरायचं नाही. आता बघा इकडे पण अँटीनोड इकडे पण अँटीनोड आणि आता इथे हे एक लूप आणि हे एक लूप. समजलं. या पद्धतीने फिगर काढायची. अंतर बदलायचं नाही. पाईपची लांबी तेवढीच ठेवायची आहे. हे लक्षात घ्या. आकृती अशी सुबक चांगली काढा व्यवस्थित. कळलं का. आता बघा इथे एक अँटीनोड इथे एक अँटीनोड इथे एक अँटीनोड आणि इथे एक अँटीनोड म्हणजे हे 1, 2 आणि 3 म्हणजे इथं काय झालं 3λ2/2. समजलं. मग 3λ2/2 त्याच्यावरून λ2 ची व्हॅल्यू काय आली तर λ2 ची व्हॅल्यू आली 2l/3 आली. काय आली 2l/3. मग आता इथे तुम्हाला ही λ2 ची व्हॅल्यू टाकून द्यायची. λ2 ची व्हॅल्यू टाकली की काय आलं 3v/ आता 2l. आता परत v/2l ची किंमत n टाकायची आणि म्हणून हे आलं 3n. समजलं. मग आता पुढचं जर घ्यायचं असतं n3 घ्यायचं असतं तर 4n. समजलं का. मग आता ही फ्रिक्वेन्सी कशाची आली तर थर्ड हार्मोनिक किंवा सेकंड ओव्हरटोनची आणि म्हणून इथं क्रमाने आले का. पुढचं घ्यायचं n4 घ्यायचं तर 5n येणार की नाही. म्हणून इन केस ऑफ ए पाईप ओपन ऍट बोथ एंड ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. दोन्ही प्रश्न चांगले करा. समजलं का. किती सोपे आहेत. फक्त तुम्हाला प्रॉपर्टी माहित पाहिजे.
व्ही बरोबर एन लॅमडा, म्हणजे ही जी वेव्ह आहे हिची व्हेलॉसिटी बरोबर फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. त्याच्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड ऑर antinode that is equal to lambda by 2 and distance between node and its adjacent antinode that is lambda by 4. आणि ह्याच तुमच्या स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कळलं का? तर बघा अशा पद्धतीने अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये दोन्ही प्रश्नांची तयारी होऊन जाते. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही हे नीट लक्षात ठेवा. आणि याच्यावर जर नाही थेरी क्वेश्चन्स आला तर न्यूमरिकल येऊ शकतं. त्यात खूप काही अवघड नसतं. तुमच्या धड्याखाली अनसॉल्व्ड खूप सोपे सोपे न्यूमरिकल्स आहेत, तर ते पण तुम्हाला याच्यावरून सोडवता येतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आलं का लक्षात? चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. कमेंट टाकायला कंजूशी करू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.